12 लाख पर्यंत टोटल इन्कम खरंच झिरो झालेली नाही, कारण फायनान्स मिनिस्टरने क्लिअर सांगितलं आहे की no income tax payable up to 12 lakh of normal income other than special rate income such as capital gain. एक्सेप्ट कॅपिटल गेनचा अर्थ काय आहे, चला तर एक्सप्लेन करतो फक्त एका मिनिटात. हे आहेत मिस्टर राहुल. यांना 9 लाख रुपये सॅलरी मिळाली आणि 2 लाख रुपयाचा स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट झाला, तर त्यांचं टोटल इन्कम झाले 11 लाख रुपये. तर काय यांना झिरो टॅक्स करावा लागेल? नाही. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्या इन्कमचे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे आणि काही इन्कम आहेत ज्यावर स्लॅब रेट लागतो, तर काही इन्कम असे आहेत ज्याच्यावर स्पेशल रेट लागतात. जसं की सॅलरीवरती इन्कम टॅक्स स्लॅब लागेल आणि स्टॉक मार्केटच्या इन्कमवर स्पेशल रेट लागेल. आणि हे जे चेंजेस झाले आहेत हे स्लॅब रेटमध्ये झाले आहेत. म्हणजेच जिथे स्लॅब रेट लागत नाही तिथे काही चेंजेस झालेले नाहीत. तसेच चेंजेसच्या आधी राहुलला टॅक्स द्यावा लागत होता एवढा आणि आता द्यावा लागत आहे एवढा. तसेच स्टॉक मार्केटवर पहिला टॅक्स द्यावा लागत असता एवढा, आता पण एवढाच टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच तुमचा इन्कम 12 लाखपेक्षा कमी का असेना, तुम्हाला आता पण स्पेशल इन्कम टॅक्स द्यावा लागतो. कन्फ्युजन दूर झाले असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा.